त्याचा प्रश्न आलाच कुठे इथं. आणि एवढा निधी आम्ही आणला, हे काय आणून देणार आहेत? निधी तुमचा नाही, असे काही खिशातनं 2 रुपये काढून दिले नाहीत कुणाला. हे आलेला पैसा हा जनतेच्या कर रूपातला पैसा आहे. आणि तुम्ही आम्हाला विचारता 19 वर्ष आम्ही काय केलं? 19 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये शेतीला पाणी आणून देण्याचं काम आम्ही केलं. 25 सबस्टेशन आम्ही उभा केले. भीमा नदी, नीरा नदीवरती बंधारे उभा केले. 22 गावामध्ये 7 नंबरवरती 8,000 एकराला पाणी दिलं. खडकवासल्याचं पाणी आपण आणलं. या परिसरामध्ये नीरा भीमा साखर कारखाना आम्ही संस्था करून काढला. कर्मवीर साखर कारखान्याचं भाऊंच्या माध्यमातून एक्सपान्शन करून कारखाना मोठा केला. दूध संघ स्थापन केला, बँक स्थापन केली, एमआयडीसी स्थापन केली. इंदापूर शहरातलं बीओटीचं पहिलं एसटी स्टँड या महाराष्ट्रामध्ये आपण इंदापूरमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला, सुरू केलं एसटी स्टँड. या शहरामध्ये 40 फुटी रस्ता केला, 100 फुटी रस्ता केला. बाजारपेठ जिथं माणसाला चालत जायला येत नव्हतं, सगळ्या व्यापाराला विश्वासात घेऊन आपण ती बाजारपेठ सुद्धा रुंदणीकरण करण्याच्या संदर्भातलं काम आपण केलं. पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण केल्या. परवा धर्मेंद्रचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ते धर्मेंद्र सुद्धा स्वतः 1999 साली या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या उद्घाटनाकरता आपण त्या ठिकाणी आले होते. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. ज्या पद्धतीने या इंदापूर शहरामध्ये या तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय, ठीक आहे, झाला सरकारच्या 2 निवडणुकीत आमचा पराभव, त्याची चिंता आम्ही केली नाही. सांगतो गारखेड आम्ही लढलो आमने सामने एकमेकाच्या विरोधामध्ये. प्रवीण भाई आमच्या विरोधामध्ये लढले, पण आम्ही तो विचार कधी डोक्यामध्ये घेतला नाही. कारण आपण राजकारणामध्ये एक सुसंस्कृत काम करणारे आपण कार्यकर्ते सांगतो. कधी स्वार्थासाठी कुठली गोष्ट आपण केलेली नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर आरोप करताय, माझा अजितदादांना आव्हान आहे, या तुम्हाला आम्ही आमच्या सगळ्या संस्थेचा हिशोब दाखवतो सांगतो. दरवेळेस येऊन तुम्ही इंदापूर तालुक्यामधून आमच्या संस्थेबद्दल बोलता. त्या संस्था हर्षवर्धन पाटलाच्या मालकीच्या नाही, तर या तालुक्यातल्या 70,000 शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. काल आज म्हणले त्या नीरा भीमावर म्हणले कितीतरी मोठं कर्ज आहे. किती कर्ज आहे? 150 कोटीचं कर्ज आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना तुम्ही चालवताय. 12 वर्षाच्या कारखान्यात 600 कोटी रुपयाचं कर्ज कुणी केलं? त्या जाचक बापूला विचारायला आता त्या ठिकाणी पुढे आणलं सांगतो. माझा सवाल आहे, तुम्ही कृषी मंत्री आहात ना दादा, तुम्ही या कृषी मंत्र्याला बोर्डामध्ये का घेतलं नाही? छत्रपती का घेतलं नाही बोर्डामध्ये सांगतो? त्या कारखान्याची अवस्था कोणी केली? छत्रपती बाजार बंद कोणी पाडला? बारामतीमधली सूतगिरणी बंद कोणी पाडली? कोणती संस्था निर्माण केली सांगा? संस्था काढण्यासाठी रक्त वाचावं लागतं. आम्ही संस्था या ठिकाणी काढल्या, शेतकऱ्यांच्या करता संस्था काढल्या. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संस्था आम्ही चालवल्या. तुम्ही अडवायच्या संस्था आमच्या, तुमच्या जागामध्ये बँक, तुम्ही आमच्या संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न करायचा. आणि आज आमच्यावर आरोप करताय म्हणजे कर्मवीर साखर कारखाना म्हणजे चालवायला. हो, तिला चालवायला कारखाना आम्ही काय गुन्हा केला? काय गुन्हा केला आम्ही? शेतकऱ्यांना वेळेवर पैसे आम्हाला द्यायला अडचण होत होती. तुमच्याकडे सगळ्या आर्थिक संस्था तुमच्या ताब्यात होत्या. उठलं सुटलं की आम्हाला कर्मभूमीमध्ये टार्गेट करायचं. रक्ताचं पाणी करून बंद पडलेला खासगी कारखाना उभा करण्याचं काम भाऊंच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि ते जोपासण्याचं काम जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो कारखाना सहकारामध्येच राहणार आहे. आणि शंकरराव पाटलांचं नाव त्या कारखान्याला तुमच्या पोटात दुखतंय का? हा कारखाना बंद पडला पाहिजे. मी बोलणार नव्हतो कारण निवडणूक नगरपालिकेची आहे. पण आम्ही जर काही बोललो नाही, लोकांना वाटतं ह्यांच्यात काहीतरी पाणी मुरतंय सांगतो. उद्या एकदा आमने सामने खुला सवाल. आज तुमचे तालुक्याचे तुमचे लाडके मंत्री आहेत. कुणाला रोजगार दिला? कुणाला नोकरी लावली? कुठे एखादी शाळा काढली? कुठे एखादा व्यवसाय काढला? काय केलं? काय कुठला एखादा प्रकल्प आणला? अहो, एमआयडीसी आम्ही काढली, माझ्यावर आरोप करायचे म्हणजे ओसाड एमआयडीसी आहे. आज तिथे 1 गुंठा जागा शिल्लक नाही. प्रवीण भाई, तुमचा तिथे एक मोठा कारखाना आहे. तुम्ही एक मोठा उद्योग काढला, तिथं आम्हाला अभिमान आहे. सोनार पर्यायानं सुद्धा या परिसरामध्ये मानेदारांच्या माध्यमातून या ठिकाणी
अनेक मोठे व्यवसाय काढले. त्याचा फायदा आज आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना होतोय.